लाडकी बहीण योजनेत 4 बदल. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा महत्त्वाचा घटक ठरला. किंवा राज्यातील 2 कोटी महिलांना या योजनेतून आर्थिक लाभ मिळाला असता केवळ मोठा बदल घडण्याची किंवा नियोजित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्या सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार होती. शिवाय निवडणुकीनंतरच ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र या योजनेच्या लाभार्थ्याची काटेकोर पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वंचित महिलांना लाभ मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन नियम आणि अटींची कठोर अंमलबजावणी केली जाणार. योजनेसाठी पात्र होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निकष निश्चित केले आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी प्राप्तिकर प्रमाणपत्र व प्राप्तिकर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ज्या महिलांचे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना निवृत्ती वेतन मिळते त्यांच्या उत्पन्नाची स्वतंत्रपणे छाननी करावी लागेल. मालकी ठरवण्यासाठी जमिनीची मालकी हा महत्त्वाचा निकष आहे. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील. योजनेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एकाच कुटुंबातील महिला लाभार्थींच्या संख्येवर निर्बंध. कोणत्याही कुटुंबातील फक्त 2 महिला या योजनेसाठी पात्र असतील. यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. योग्य परिश्रम प्रक्रिया. लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वसमावेशक प्रक्रिया आखण्यात आली आहे. सर्वप्रथम अर्जदाराने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाईल. यामध्ये जन्मनोंदी, ओळखपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यामध्ये त्यांच्या साथीदारांची तपासणी करून दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये मतदार ओळखपत्र, पावती, कर रजिस्टर आणि आधार लिंक डेटाची पडताळणी केली जाईल. किंवा संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. योजनेतील अनियमिततेबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच फील्ड एजंट नेमून त्यांच्यामार्फत तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर पारदर्शकता वाढवण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना प्रक्रियेत सामावून घेतले जाणार नाही. त्यांच्या सहभागामुळे तपास प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल असा विश्वास आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना बनली आहे. या योजनेचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. नवीन निकषामुळे अनेक विद्यमान लाभार्थी योजनेतून वगळले जाऊ शकतात. मात्र योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दीर्घकालीन प्रक्रिया आवश्यक असल्याचे मानले जाते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.